संतोष देशमुख यांना न्याय देण्यात यावा, न्याय मिळावा या मागणीसाठी आज जालन्यात मोर्चा काढण्यात येणार आहे आणि या मोर्चात जे आहे ते RPIचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात सहभागी होणार आहेत। तर काय सांगा, ज्याप्रमाणे परभणीत प्रकरण घडलं, सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला, त्यानंतर संतोष देशमुख यांची हत्या होते, मराठवाड्यात जे आहे ते असे अतिशय म्हणजे निंदनीय प्रकार घडतात। मुळात मराठवाड्यात निंदनीय प्रकार म्हणता येणार नाही। पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यापासून हा प्रकार राज्यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे। कारण ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं त्यावेळेस रयतेचे राजे शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला हे सगळ्यांनाच माहीत आहे। म्हणजे हीच फार मोठी घटना आहे, सर्वात मोठी घटना ही घटना आहे। तरीसुद्धा त्यांना गांभीर्यच राहिलेलं नाही भारतीय जनता पार्टीला। माझं तर मत आहे स्पष्ट, हे पेशवाईचं सरकार आलेलं आहे, त्यामुळे बहुजनांचा मृत्यू होताना दिसत आहे आणि हा मृत्यू सरकारचा बळी, दोन्ही मृत्यू सरकारचे बळी आहेत। हे मृत्यू झालेच नसते जर पाहिलं तर आज आपण जर पाहिलं सरपंच संतोष देशमुख यांचा मृत्यू कसा झाला, जर थोडं गांभीर्याने जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये 27 मेलाच खंडणी मागितली होती, त्यावेळेससुद्धा गुन्हे दाखल झाले नाही। नंतर 6 डिसेंबरला एका दलित मुलाला मारहाण होती, बौद्ध मुलाला, म्हणून हा सरपंच संतोष देशमुख म्हणजे मला कुठलाच समाज बघायचाच नाही, माझा गावचा माणूस आहे ना, तर त्यासाठी मी आलो आणि त्यासाठी गेल्यानंतर तिथं भांडणं होतात आणि त्या दलित मुलाला मारहाण होती। दिवसभर जाऊन ती पोलीस कंप्लेंटसुद्धा साधी घेत नाही। महाजन जे अधिकारी, त्या राजेश पाटील जे अधिकारी आहेत, जे ते मला अजून कोणतरी तिसरा अधिकारी आहेत, या तिघांवर जर ॲट्रॉसिटी पडली असती तर हा प्रकार घडला असता का? ॲट्रॉसिटी जर पडली असती तर घडलाच नसता ना। आणि खंडणीचा प्रमुख आरोपी मला वाटतं वाल्मिक कराड, उलट त्याच्यावर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे ना, कारण त्याच्यामुळे हे सगळं प्रकरण घडलेलं आहे। त्यामुळे माझी मागणी आहे की मुळात की या प्रकरणाची जर चौकशी तर पूर्ण व्हावी, परंतु चौकशी तुम्ही किती दिवस करणार? कुटुंबाची साधी तक्रार तुम्ही लिहून घेत नाही, तेच प्रकरण परभणीमध्ये तुम्ही केले। परभणीमध्ये सुद्धा कुटुंबाची तक्रार आहे, त्यांनी पैसे तर वापस पाठवले, नको आम्हाला पैसे, जीव पाहिजे, हे पण म्हणतात। आमचं अन्याय झाला तर अत्याचार, त्याचं काय करायचं? भारतीय जनता पार्टीचा विचार हा गोळवळकर हेडगेवाराचा आहे। मुळात ते रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजीराजे, फुले शाह आंबेडकर यांचा विचार फक्त तोंडात मांडतात, हृदयामध्ये त्यांच्या हेडगेवार आहे ना, गोळवणकर आहे। स्पष्टपणे त्यांच्या कार्यालयात, पार्टी कार्यालयात जाऊन बघा ना, फोटो कोणाचे आहेत आणि ते नाव घेतात शिवाजी महाराजांचं। मुळात त्यांना शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही। या राज्यामध्ये परभणीचं प्रकरण तुम्हाला सांगतो, परभणी प्रकरणामध्ये सोमनाथ सूर्यवंशीला त्याची आई आता म्हणते की FIR पहिली दाखल करून घ्या ना। जसं संतोष देशमुखला मारलं रिंगण करून, तेच प्रकार ते वत्सला मानवते म्हणून लेडीज आहेत, आंबेडकरी महिला, त्यांना पण रिंगण करून महिलांनी पोलिसांनी मारले, त्यांच्या गुन्हे दाखल नाहीत। एक बाळंतीण बाई झालेली, दीड महिन्याचं बाळ आहे, तिला मारले। म्हणजे हा प्रकार हे शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये न शोभण्यासारखं आहे। मुळात हे शिवाजी महाराजांच्या विचाराचं सरकार नाही ना, हे हेडगेवार आणि गोळवणकर पेशवाईच्या विचाराचं सरकार आहे। त्यामुळे हे हल्ले होताना दिसत आहेत। आणि तुम्ही जो कालचं प्रकरण विचारलं की लक्ष्मण हाकेचं, ते मुळात सांगतो काय झालं, मला बातमी, मी गेले 4 दिवसापासून तिथं बसून आहे, जोपर्यंत संतोष सूर्यवंशी, वत्सला मानवते आणि सर्व भीमसैनिकांचे गुन्हे माघारी घेत नाही तोपर्यंत मी तिथं बसून आहे। मी धनंजयला सुद्धा म्हणलो होतो की जर नाही झालं तर मी स्वतः बसेन, परंतु आज सगळ्या राज्यामध्ये यासाठी मोर्चे निघताना दिसत आहेत। त्यामुळे मला सुद्धा आनंद वाटतोय आणि मी परभणीत होतो, त्यामुळे ठरवलं की लवकरच आपण इथं जाऊन सामील होऊ मोर्चामध्ये। तिथं गेल्यानंतर असं झालं की मला समजलं की लक्ष्मण हाके येणार आहेत, पण लक्ष्मण हाके यांची मी बातमी ऐकली होती, संभाजीनगरमध्ये त्यांनी वाल्मिक कराडची बाजू उचलली, अजून एका मंत्र्यांची त्यांनी बाजू उचलली। म्हणजे काय, तुम्ही जात बघून काय बाजू उचलता काय? हां, मुळात OBC आरक्षण जनाचा लढा जो दिलाय तो तुम्हाला कुणी आरक्षण दिलं ते माहिती आहे का तुम्हाला? म्हणलो ते आरक्षण दिले VP सिंगांनी 1991ला। म्हणून मी ठरवलं, मी तिथल्या कार्यकर्त्यांना स्पष्ट सांगितलं की मी त्यांच्या मांडी लावून बसणार नाही, मी साईडला बसणार। त्यानंतर मीडियामध्ये तिथं कुजबूज चालू झाली, आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये कुजबूज चालू झाली, त्यांना सगळ्यांना समजलं की सचिन खरात जाऊन साईडला बसलेत। हाके साहेब आल्याला मला म्हणले होते, साहेब काय म्हणतोय की ह्या महाराष्ट्र राज्य सगळ्यांना आदरणीय मानतो, आपण शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचाराचे आहात, त्यामुळे बोलताना आम्हाला समजते की कोणाला कसं बोलावं। त्यामुळे मी ठरवलं, नंतर आंबेडकरी महिलांना ते समजलं की काय झालं तिथं प्रकरण, त्यांनी डायरेक्ट त्यांना विरोध करायला सुरुवात केली। विरोध केल्यानंतर मी परत सांगितलं की तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, तुम्ही बोला, परंतु तुम्ही पहिला आमचं ऐकून घ्या। आणि मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं, जे वाल्मिक कराड या खंडणीचे आरोपी आहे, या केसमधला मेन सूत्रधार आहे, त्यांची तुम्ही बाजू घेता OBCची, आणि तुम्ही वाल्मिक कराडची जर बाजू घेत असेल तर आम्ही तुमचे नाही, तुमचा आमचा काही संबंध नाही, हे स्पष्टपणे मी त्यांना ठणकावून सांगितलं। असं कालचं प्रकरण घडलं। तुम्ही ज्यांच्या हातातला माईक हिसकावला आणि नंतर तुम्ही जे आहे ते काहीतरी संबोधन केलं,
म्हणजे काय ते नेमकं काय झालं माहिती का, एकतर आम्हाला असं वाटत, मला स्वतःला वाटत होतं, मी एकतर मला असं वाटलं की जो परभणीतला स्थानिक जे कार्यकर्ते आहेत, स्थानिक, माझा प्रश्न असतो मी साईडला बसलो, कारण मला मांडीला मांडीच लावायची नव्हती कोणत्याही परिस्थितीमध्ये. परंतु त्यांनी जे आजपर्यंत त्यांचा इतिहास जर पाहिला तर मध्यंतरी त्यांनी भारतीय जनता पार्टीबद्दल पण वक्तव्य केलं होतं ना, एक वेळेस त्यांना मतदान मारा. हे काय प्रकारे, मुळात हे दोन प्रकरण अशी झालीत की आता राजकारण कोणी करू नये, मुळात राजकारण कोणी करू नये, राजकारण आणूच नाही. परंतु आमच्यासाठी वाल्मिक कराड हा आमचा, ज्यांनी आमच्या भावाचं हत्या झाली निर्गुणपणे, त्या प्रकरणातील आरोपी आहे. त्या वाल्मिक कराडला आमचा कायम विरोध असणार, कारण आम्ही पण बहुजन आहोत आणि हे पण बहुजन आहेत. ह्यांचा महाराष्ट्र आहे, आमचा महाराष्ट्र आहे, सगळ्यांचा महाराष्ट्र आहे, हे आमचे भाऊ आहे. त्यासाठी संतोष देशमुखला पूर्णपणे न्याय मिळेपर्यंत मी सुद्धा माझ्या भावाबरोबर असणार, हे आपल्या माध्यमातून सांगतो. लक्ष्मण हाके जे मोर्चे काढतात, ओबीसी मोर्चा असताना नाव देण्यात आलं, मात्र त्या बॅनरवर संतोष देशमुख यांचा फोटो पाहायला मिळतो, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली असा मजकूर त्याला लिहिला जातो. नाही, मुळात हा प्रकार त्यांनी 30 दिवसानंतर केला ना, ज्यावेळेस काहीतरी राजकारण करण्याची वेळ आली त्यावेळेस हा प्रकार केला ना. उलट खरंच मी तर मध्यंतरी इतके प्रश्न विचारले होते, पंकजताई कुठे आहेत, धनंजय मुंडे कुठे आहेत, का नाही भेटले. तसंच लक्ष्मण हाकेंनी पण भेटायला पाहिजे होतं ना. एवढंच त्यांना महाराष्ट्र त्यांचं वाटतं, बहुजन लोक त्यांची वाटतात ना, मग का नाही भेटायला आला. मी ज्या दिवशी परभणीला गेलो, ज्या दिवशी सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला भेटलो, त्याच दिवशी धनंजय देशमुखांना भेटायला आलो. तुम्ही पण भेटायला होतं ना, तुमचा भाऊ तर, आणि तुम्हाला नकार दिला नसता ना धनंजय देशमुखांनी. भेटायला आलेत, आमचे भाऊ आहेत, परंतु तुमची मानसिकता भेटण्याची नाही. मग तुमचं किती प्रेम आहे या समाजाविषयी किंवा आपल्या या समाजाविषयी, हे सगळ्यांना महाराष्ट्राला दिसतेच ना. त्यामुळं हे मनुवादाचं कशाला ना ढोंग करता विनाकारण. तुम्ही मनुवादी विचाराचे आहात असं आम्हाला वाटायला लागले. जर नसेल तर मी तो उलट तुम्ही चर्चा करा ना, चर्चेने हा प्रश्न सुटू शकतो. असं करायला प्रश्न नाही सुटणार. कोणाच्या सांगण्यावरून लक्ष्मण हाके करत असतील असं तुम्हाला वाटतं? एक तर त्यांचा बोलवता धनी कोण आहे मला विचारण्याचीच गरज नाही, महाराष्ट्राला माहिती त्यांचा बोलवता धनी कोण आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्यांचा बोलवता धनी कोण आहे हे नक्कीच महाराष्ट्राला समजेल. काल तुम्ही लक्ष्मण हाकेच्या समोर त्यांना सुनावलं, आज काय त्यांना संदेश असणार आहे? आज मी जे मोर्चामध्ये भाषण करणार आहे त्या माध्यमातून नक्कीच त्यांना संदेश तुमच्या माध्यमातून मिळेल त्यांना. धन्यवाद सर. आपल्यासोबत धनंजय देशमुख सुद्धा आहेत. आपण आज जालन्यात आलात, काल जो सगळा प्रकार घडलाय परभणीत आपण पाहिला, आता ऐकलाय. लक्ष्मण हाके ज्या पद्धतीने मोर्चे काढतात, काय वाटतं? मी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे, ह्या ज्या घटना घडलेल्या आहेत परभणीच्या आणि मसाजोगची, हे कुठल्याही प्रकारच्या ज्या कुटुंबाकडून कुठलाही जातीवाद नाही, किंवा आता समाज जो पाठीमागं उभारला त्यांच्याकडून कसलाही जातीवाद नाही. पण ह्याच्या आडून ज्याला कोणी जातीवाद करायचा आहे किंवा ज्याला आपच्या प्रती काही वेगळं करायचं आहे, त्यांनी ह्या गोष्टी करू नाहीत अशी माझी नम्र विनंती आहे. त्यांनी ह्या चुकीच्या गोष्टी करू नाहीत. जे समर्थन द्यायचं ह्या दोन कुटुंबाला, न्यायाची भूमिका आहे आमची दुसरी भूमिका नाही. आम्ही सगळं शांततेत करतो आहे. मी परभणीला ज्यावेळेस गेलो, ज्यावेळेस तिथं अभिवादन केलं, त्यावेळेस मी सगळ्यांना हीच गोष्ट सांगितली की आपला संविधानावर विश्वास आहे, आपले कायद्यावर विश्वास आहे, आपण शांततेच्या मार्गाने सगळं करणार आहोत. मी तिथं प्रामुख्यानं हे सांगितलं. सगळ्यांनी ते ऐकून घेतलं माझं. मी तिथं अभिवादन करून आलो. आणि मी आत्ता पण सगळ्यांना, माझ्या कुटुंबियांना, माझ्या गाववाल्यांना किंवा जे समाजातले 18 पगड जातीचे सगळे लोक आहेत त्यांना मी एकच विनंती करतो आहे की आपण शांततेच्या मार्गानं न्याय घेणारच आहोत. आणि आपल्याला तसं आश्वासन पण दिलेलं आहे. आपल्याला त्याच्यावर थोडा विचार पण करावा लागेल. पण ह्याचं जर कोणी भांडवल करत असेल, आता हे जे समर्थनार्थ आहेत, साहेब परभणीहून इथं आलेत कशासाठी? एक आपल्या भावाला न्याय भेटला पाहिजे. जर मला कोणी असा प्रश्न विचारत असेल की हे इथं राजकारण करायला आलेत का, तर ते प्रश्नसुद्धा मला विचारायचं काम नाही. कारण हे खरे समर्थन करणारे आहेत. ते डे 1 पासून माझ्यासोबत आहेत. माझा एक भाऊ आज हिरावला आहे ह्यांनी, ह्या दरिंद्या लोकांनी. पण लाखो भाऊ मला साहेबांसारखे सगळे, तुम्ही सगळे सचिन भैयासारखे मला भेटलेले आहेत. त्यांच्यामुळं मी आज कुठंतरी हे तुमच्यासमोर बोलू शकतो आहे. नाहीतर ह्यांनी कितीतरी गोष्टी अशा आहेत की त्या सगळ्या खपवून टाकलेल्या आहेत पहिल्या. त्याच्यामुळे ह्या गोष्टीचं वेगळं राजकारण कुणी करायचा प्रयत्न करू नये. आता लक्ष्मण हाके जे आहेत ते ज्या ठिकाणी मोर्चे काढतात ठिकाणी तुमचे बंधू संतोष देशमुख यांचा फोटो वापरला जातो, भावपूर्ण श्रद्धांजली असा मजकूर लिहिला जातो, आरोपींना फाशी झाली पाहिजे असं म्हटलं जातं. पण लक्ष्मण हाकेने तुमच्यासोबत संपर्क केला होता का? तुमचं सांत्वन केलं का यापूर्वी? नाही, कधीच केलं नाही सांत्वन. ते आले पण नाहीत. आणि सचिन दादाला पण सांगतो मी, महाराष्ट्रातल्या 29 जिल्ह्यातले लोक संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबियांना भेटले, त्यांनी सांत्वन केलं. आणि पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत, आता 1 महिना झाला आहे ना, जास्तीत जास्त पहिल्या 4-5 दिवसात ही सगळी टीम आली होती की बाबा आम्ही तुमचे भाऊ आहेत, धनंजय दादा आम्ही तुमचे भाऊ आहेत लहान मोठे, आम्ही तुमच्या सोबत राहू, आपण न्याय घेऊ. त्यांची भूमिका आज काय?
बदलली आहे का? तीच आहे ना. ह्यांची भूमिका आत्ता तयार झाली, आत्ता श्रद्धांजलीचं कळलं आहे 30 दिवसांनी आणि 25 दिवसानं सोमनाथ दादाला ते श्रद्धांजली व्हायला जात आहेत. मी आत्तापर्यंत एकही शब्द चुकूनही राजकीय बोललो नाही. का तर मी गरीब कुटुंबातला आहे, माझ्यावर संस्कार झालेले आहेत, मला माझ्या भावाला न्याय पाहिजे आणि न्यायाव्यतिरिक्त मी आत्तापर्यंत मदत भीक काहीच मागितलं नाही जास्त. मला न्याय पाहिजे, मी न्याय मागणार आहे आणि कसा मिळत नाही त्याला हे सगळे बंधू आहेत, हे देतील मला, त्यावर मी ठाम आहे. त्याच्यामुळे ते मला कधी संपर्क त्यांनी केला नाही, मला कधी त्यांनी मला निरोप दिला नाही किंवा आले असते तर मसाजोगवासी असे आहेत की एकाही माणसाला 2 घोट पाणी प्यायल्याशिवाय आमच्या गावकऱ्यांनी जाऊ दिलं नाही. सगळ्यांना विचारा. आणि मी पण असा एकही माणूस नाही की त्याला मी 2 शब्द बोललो नाही, त्यांचं सांत्वन करून घेतलं नाही माझं त्यांच्याकडून. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला 30 दिवसानंतर जर ह्या गोष्टी कळायल्यात की हे असं करावं लागतं, ते त्यांनी बंद करावं. ते आम्ही आमचे सगळी जे 18 पगड जातीचे लोक आहेत ते आम्ही न्याय घेतल्याशिवाय राहणार नाहीत. असं चुकीचं समर्थन किंवा वेगळ्या दिशेनं चाललेली गोष्ट करू नये आमच्यासाठी, आमची विनंती आहे त्यांना. लक्ष्मण हाके ज्या पद्धतीने मोर्चे काढतात, नेमका काय उद्देश वाटतो? काय उद्देश आहे? सगळा समाज एका साईडला आहे आणि ते एका साईडला आहेत, मग काय उद्देश आहे? इकडे यावं ना, अगोदरच यायचं, 10-8 दिवसात यायचं. तुमच्या अडचणी आहेत तर किती दिवस अडचणी? 25 दिवस. चुकीचं आहे ना ते. तुम्हाला अडचणी आहेत ना तर तुम्ही यायचं, 10 दिवसात यायचं, 15 दिवसात यायचं. किंवा तुम्ही तिथून असं पण आहे दादा की समजा कोणी आलं नाही आपल्याकडे पण त्यानं तिथं थांबून तिथलं काम केलं आहे. बरोबर. हां, म्हणजे हे तरी भूमिका तुम्ही मांडली आहे का काही? तुम्ही सांगा. ज्यावेळेस तुम्हाला कळायलं की आपण चुकीच्या मार्गाने चाललो आहे त्यावेळेस समर्थन द्यायला चालू केलं, नाही तर विरोध केला असता का आमच्या 2 कुटुंबाला ह्यांनी? आम्ही कुठं चुकलेलो असतो तर? नीट विचार करावा. ह्याचं बाकीच्या राजकारणासारखं राजकारण करू नये. आणि मी अजून एकदा प्रामुख्यानं सांगतो की ह्या गोष्टीचं आमच्या दोन्ही कुटुंबाचं कोणीही राजकारण करू नये, करत पण नाही कोणी. सगळे समर्थनार्थ आहेत आणि तेच त्यांची भावना भूमिका कायम ठेवावी. म्हणजे थोडक्यात ही लढाई जातीची नसून न्यायाची आहे. अजिबात जातीचा विषयच काढू नका. जात हा विषयच नाही इथं. आम्ही वारंवार सांगतोय जातीचा नाही, काही नाही. ही एक विकृती आहे समाजातली. त्या समाजातल्या विकृतीचा समूळ नायनाट करायचा, त्यासाठी हे जमलेले सगळे 18 पगड जातीतील लोक आहेत. जाती नाहीत ह्या. जातीतले लोक आम्ही कुठल्याच जातीतलं म्हणत नाही, सगळे सोबत आहेत आणि ह्या विकृतीला संपवण्यासाठी हे सगळे एकत्र आलेले आहेत आणि ते संपवल्याशिवाय थांबणार नाहीत. निश्चितच आपल्यासोबत होते सचिन खरात आणि धनंजय देशमुख, ज्यांनी लक्ष्मण हाके यांनी जी भूमिका घेतली त्याच्यावर खडे बोल सुनावलेत. कॅमेरामॅन सुशांतसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.